सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. जत तालुक्याचा पूर्व भाग आणि पाण्याचा प्रश्न हा जणू एक शाप बनलाय. सांगली जिल्ह्याचे कृषी समितीचे सदस्य डॉक्टर शिवाजी अशोक खिलारे यांनी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठ केलेल्या 2 अत्यंत महत्त्वाच्या निवेदनाकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले. या दोन्ही पत्रांमधून जत तालुक्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी ठोस आणि तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे. मौजे शेगाव येथील महाडिकवाडी व मोकाशेवाडी हा भाग सिंगनहल्ली वितरिकेच्या विमोचक क्रमांक 7590 पासून मोकाशेवाडीपर्यंत बंदिस्त पाईपलाईन केल्यास तब्बल 200 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. तर दुसऱ्या निवेदनात मौजे सिंगनहल्ली येथील बायफळ ते सिंगनहल्ली बंदिस्त पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून महाळुंगे मुख्य कॅनॉल CH/720 येथील HR मधून 450 मिलीमीटर पाईप व बॉल बसवून 4 किलोमीटरची बंदिस्त पाईपलाईन केल्यास कोरडा नदीपात्रात पाणी सोडता येईल, ज्यामुळे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून 300 हेक्टर शेतीला जीवदान मिळेल. या दोन्ही मागण्यांची तातडीने अंमलबजावणी झाल्यास एकूण 500 हेक्टरहून अधिक शेती सिंचनाखाली येईल. पाण्यासाठी वनवन भटकणाऱ्या इथल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात यामुळे खऱ्या अर्थानं समृद्धी येईल. आता जलसंपदा मंत्री आणि शासन यावर काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.